त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा, अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल. आता आपण येणार आहोत शिरोलंब. शिरोलंब म्हणजे काय? हा आपण एक त्रिकोण घेतला आणि या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर आपण हा लंब रेषाखंड काढलेला आहे. तर हा जो शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर लंब रेषाखंड आपण जो काढतो त्यालाच त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात. The perpendicular segment drawn from a vertex of a triangle on the side opposite to it is called an altitude of the triangle. हे आपण शिरोलंब काढल्यानंतर हे तिन्ही शिरोलंब एकाच बिंदूत आपल्याला छेदताना दिसत आहेत आणि हे म्हणजेच हे तिन्ही शिरोलंब एकसंपाती आहेत. 3 altitudes are congruent आणि त्यांचा जो संपात बिंदू आहे त्याला काय म्हणतात? शिरोलंब संपात किंवा लंब संपात बिंदू असे म्हणतात. The point of concurrence is called the orthocenter of the triangle and it is denoted by letter O. संपात बिंदूला त्रिकोणाचा शिरोलंब संपात किंवा लंब संपात असे म्हणतात आणि तो O या अक्षराने दर्शविला जातो. पुढे आपण बघणार आहोत मध्यगा म्हणजे काय. आता मध्यगा म्हणजे काय? हा एक त्रिकोण आपण घेतला आणि या त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूतून समोरील बाजूचा मध्यबिंदू बघा दिसतंय, दोन भाग झालेले आहेत समोरील बाजूचे. तर समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिकोणाची मध्यगा होईल. मग ए शिरोबिंदूतून BC चा मध्यबिंदू, ए हा शिरोबिंदू आणि BC चा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच मध्यगा होईल. तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. Segment joining the vertex and the midpoint of the opposite side is called a median of the triangle. त्रिकोण ABC काढला आणि ए शिरोबिंदूतून BC च्या मध्यबिंदूवर आपण अशा प्रकारे रेषाखंड काढला. त्याला नाव दिलं AP. या AP मुळे BC चे काय झाले? दोन भाग झाले. BP is equal to CP. आता B बिंदूतून समोरील बाजूवर म्हणजेच AC बाजूवर आपण BQ हा रेषाखंड काढलेला आहे आणि त्यामुळे AC चे दोन भाग झाले. AQ आणि CQ समान भाग झाले. आता C शिरोबिंदूतून समोरील बाजूवर म्हणजे बाजू AB वर मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड आपण काढला CR मुळे AB चे दोन भाग झाले. AR is equal to BR. तर या ठिकाणी लक्षात घ्या, सेगमेंट AP, सेगमेंट BQ आणि सेगमेंट CR या त्रिकोणाच्या मध्यगा आहेत. So segment AP, segment BQ and segment CR are the medians of triangle ABC. Now these medians are always congruent. हे या मध्यगा ज्या आहेत या एकसंपाती असतात आणि या मध्यगांचा जो संपात बिंदू आहे त्याला मध्यगा संपात असे म्हणतात. These medians are concurrent and their point of concurrence is called the centroid and it is denoted by G. बघा हा सेंट्रॉइड G ने दर्शवला जातो. त्याला मध्यगा संपात असे म्हणतात. त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म आपण बघणार आहोत. The property of the centroid of a triangle. A बिंदूतून आपण मध्यगा काढली AP. त्यामुळे BP आणि CP हे समान भाग झाले. आता B बिंदूतून आपण मध्यगा काढूया समोरील बाजूवर
बी क्यू आणि सी बिंदूतून आपण मध्यगा काढली सी आर. आता आपण याचा मध्यगा संपात जी. आता ए जी हे अंतर आपण मोजूया. किती आहे? 2.8 2.8. जी पी आपण बघणार आहोत 1.4. बी जी 3.2. जी क्यू 1.6. सी जी 4.2 and GR 2.1. आता याचं आपण AG GP याचं गुणोत्तर काढूया. AG is to GP म्हणजे AG upon GP equal to 2.8 upon 1.4 that is equal to 2:1 2:1. BG आणि GQ हे गुणोत्तर आपण बघूया 3.2 upon 1.6 हे पण आपल्याला मिळालं 2:1 and CG is to GR that is also 4.2 upon 2.1 is equal to 2:1. आता ही तिन्ही गुणोत्तर बघा आपल्याला समान दिसली आहेत. यावरून त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म तयार होतोय की त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूमुळे मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. The centroid divides each median in the ratio 2:1. त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूमुळे मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. आता या मध्यगाचे काही गुणधर्म आहेत बघा. The three medians always meet at a single point no matter what the shape of the triangle is. Maybe it's acute angle triangle, right angle triangle or obtuse angle triangle. The three medians always meet at a single point. Every triangle has three medians, one from each vertex. And the point where the three medians meet is called the centroid of the triangle. आता आपल्याला काटकोन त्रिकोणामध्ये मध्यगा काढायचे आहेत. Draw a right angle triangle XYZ, draw its medians and show their point of concurrence by G. काटकोन त्रिकोण आपण काढला, त्याला नाव दिलं XYZ and we have to draw median from point X, that is vertex X, from vertex Y and from vertex Z. We can see that they are concurrent and their point of concurrence is G. Next, fill in the blanks. Point G is the centroid of triangle ABC. Now we have to solve this question. If RG is 2.5, then GC equal to how much? The RG, this much is 2.5, then GC equal to BG equal to 6. BG, this is given 6. Then BQ we have to find, and if AP whole is given 6, then AG equal to how much? आता आपण आताच गुणधर्म बघितला तर संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. The centroid divides each median in the ratio 2:1. आता त्यानुसार GC आपल्याला RG काढायचे आहे बघा. पहिलं RG दिलेलं आहे, GC काढायचे. आता GC म्हणजेच हा बघूया आपण. मग आपण त्याचं गुणोत्तर बघूया. GC upon GR or GC is to GR equal to 2:1. या मध्यगेचं 2:1 या प्रमाणात विभाजन होतं. That is GC upon GR equal to 2/1, but GR that is RG is given 2.5. किमती घालूया आपण. Therefore length GC upon 2.5 equal to 2/1. Therefore by cross multiplication GC equal to 2 into 2.5, that is GC equal to 5. मग GC आपल्याला मिळालं 5. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये सेकंड वन आपल्याला BQ काढायचं आहे. बघा BG
is to GQ. आता हे बघा BG is to GQ. हे 2 is to 1. Therefore, BG upon GQ equal to 2 upon 1. But BG is given 6. Therefore, 6 upon GQ equal to 2 upon 1. By cross multiplication, 6 into 2 into length GQ. Cross multiplication केला आपण या ठिकाणी तिरकस गुणाकार. Therefore, length GQ equal to 6 upon 2, that is equal to 3. तर GQ मिळाला आपल्याला 3. आपल्याला मिळाले विचारले BQ, लक्षात घ्या. But what is BQ? BQ equal to BG plus GQ. BG is given, GQ आपण शोधलेला आहे. Therefore, length BQ equal to 6 plus 3, that is equal to 9. तर BQ आपण काढलं 9. Now third one, AG we have to find out. AP is given 6, whole is given 6, and we have to find AG and GP. Now, length AP equal to 6, that is given. Length AG plus length GP equal to 6. AP म्हणजेच काय तर AG plus GP. But AG is to GP is equal to 2 is to 1. कारण ही त्रिकोणाची मध्यगा आहे. Median of a triangle. AP is the median. Therefore, the is divides each median in the ratio 2 is to 1. So AG upon GP equal to 2 is to 1. Therefore, AG upon GP equal to 2 upon 1. Therefore, length AG equal to 2 into length GP. Cross multiplication. By cross multiplication, we are getting this. But what is AG plus GP equal to 6? Now, putting the value of AG, that is 2GP plus length GP equal to 6. 3 into length GP equal to 6. Therefore, length GP equal to 6 upon 3, that is 2. The GP आपल्याला मिळालं 2. Now, we can find out now AG. But from 1, AG plus GP equal to 6. याने पण आपण काढू शकतो किंवा length AG equal to 2 into length GP, that is equal to 2 into 2, that is equal to 4. Therefore, length AG equal to 4 and length GP equal to 2. Okay? व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक यू.